केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडमध्ये दाखल झाले। छत्रपती शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त अमित शहांनी किल्ले रायगडावर समाधीस्थळी अभिवादन केले। त्याआधी त्यांनी पासाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। त्यानंतर ते आता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन करणार आहेत। अमित शहा यांचा 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा आहे। आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने रायगडावर या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित। याआधी त्यांनी जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेतलं, त्यानंतर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले। माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार, माननीय शिंदे, माननीय मुरलीधरजी मोहोळ आणि सर्व मान्यवर मंत्री अमित शहा हे 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। तर आज मात्र तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी रायगडावर अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। 345व्या पुण्यतिथीनिमित्त शिवरायांना अभिवादन करण्यात आलेले आहे। रायगडावर जाण्यासाठी अमित शहा हे कालच पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। तर आज आपण हे दृश्य पाहतोय। अमित शहा किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत। शिवरायांना अभिवादन त्यांनी केलेलं आहे। आता पुढील कार्यक्रमासाठी ते आता रवाना होत आहेत। आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्त शिवरायांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। त्यामध्ये 3 विशेष व्यक्तींचा सत्कार केला जातो। शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर होत असताना ज्या पराक्रमी सरदार घराण्यांनी विशेष योगदान दिलं, त्या घराण्यापैकी एका घराण्याचा वारसदार त्यांना या ठिकाणी बोलवून त्यांना आपण सन्मानित करतो। या ठिकाणी आज आपण बोलवलं आहे ते होळकर घराण्यातील वारसदार उदयसिंह राजे होळकर यांना। अजितदादा पवार, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय मुरलीधरजी मोहोळ आणि सर्व मान्यवर। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। भारत, आपण पाहतोय अमित शहा किल्ले रायगडावर आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। जय्यत तयारी ही करण्यात आलेली आहे। काय अधिकची माहिती, पुढचं नियोजन कसं असेल? नीलम, किल्ले रायगडावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत। आपण सोबत पाहिलं त्यांच्या तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, याशिवाय मंत्री आशिष शेलार आहेत, त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील आहेत, भरत गोगावले आहेत, आदिती तटकरे आहेत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील आहेत। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार पुण्यतिथी आहे आणि या निमित्ताने किल्ले रायगडावरती शिव दृश्य पाहताय। श्री शिव पुण्यतिथी समितीच्या वतीने राजसदरेवरती काही निवडक लोकांना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो पुण्यतिथीच्या दिवशी, ज्यामध्ये इतिहासाचे अभ्यासक, इतिहास तज्ञ आहेत अशा काही लोकांचा शिवपुण्यतिथी दिवशी त्यांना त्या ठिकाणी राजसदरेवरती पुरस्कार दिला जातो। गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आता पुरस्कार वितरणाचा समारोह या राजसदरेवरती सुरू आहे। थोड्या वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर अमित शहा यांचं भाषण होईल। अर्थातच किल्ले रायगडावरती अमित शहा काही नव्याने घोषणा करणार, किल्ला रायगड जतन संवर्धन यासाठी काही निधीची घोषणा होते काय, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शिवाय महाराष्ट्र सरकार सातत्याने किल्ले रायगडचा समावेश युनेस्को मध्ये व्हावा या दृष्टीने पावलं उचलत आहे। त्यासाठी केंद्र सरकारकडनं काय सहाय्य होतंय काय हे देखील अमित शहा यांच्याकडून अपेक्षित आहे। त्यामुळे अमित शहा राजसदरेवरती नेमकी काय घोषणा करतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। नीलम।
जी जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.